कोल्हापुरी भाषेत रंकाळ्याला एका शब्दात बोलायचं असेल तर काय बोलाल तुम्ही? नादखोळा. नादखोळा. हा, टॉपचा इशे. एक नंबर बोले तुझ्या क्लास मावा इथं आलं की विषय हार्ड असते. कडक खतरनाक वातावरण टॉपचा विषय. शेवट. शेवट. नादखोळा. कोल्हापूरचा रंकाळा नादखोळा. 1 hour later. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. रंकाळ्यावर कुणाला तरी पाटणं फिरून आपला रंग काळा पडलाय का? नाही आमच्या मागणी फिरून पडला. म्हणजे दुसरं घर म्हणजे पोरांचा रंग काय जो दुसरं घर आहे होय. ह्योच वेदांत. आमची तोंड बघून आम्हाला कोण लागणार नाही हो. अशी कधी वेळ आली नाही फिरण्याची. रंकाळ्यावर कुठल्या पण वेळेला तयार असणारा माणूस इथे याला कोण आहे तुमच्याकडे? मी पण आहे, हा पण आहे. आम्ही दोघं येऊ शकतो. दोघ जण कधी पण येऊ शकतो, म्हणजे वेळ काळ कधी नाही, कधी कधी येऊ शकतो. बरोबर. ये आणि अमृता खूप वेळेस येतात. माझा भाऊ सगळेच तुम्ही कुठल्या इथं असते दुपारपर्यंत असते, मग जेव्हा जातात. परत आता आले की डायरेक्ट 9:30ला जेवायला जेवून परत यायचे. सकाळ झाली, ब्रश केला, चाय प्यालो, खारी बुडवली, चाय सांडली. अरे यार, कडकी मी आटा गेला. वेदांत असते आमच्याला. रंकाळ्यावर फक्त खायला येणारा व्यक्ती वेदांत असते. किसके लिए काम करते हो तुम बताओ. तसा मीच आहे. फक्त खायला येणारा. चाय पिया बिस्किट खाओ, चाय पिया बिस्किट खाओ. पूर्ण असा गोल राऊंड मारायला रंकाळ्याला किती वेळ लागतो? चालण्याच्या स्पीडवर आहे. तुम्हाला कुणाला बघत चालायचं आहे किंवा कुणाच्या मागणं चालायचं आहे त्याच्यावर आहे. समोरचं चालणार स्पीड मध्ये असेल तर स्पीड मध्ये, समोरचं चालणार हळू असेल तर आपलं पण स्पीड कमी. एक तास लागत असतो. 1 तास चालत का गाडीवर ना? चालत चालत गाडीवर अर्धा तास. असं काही सांगता येऊ शकत नाही. हा, जर कारण का काम मिळतंय ज्या मी प्रत्येक ठिकाणी रंकाळ्यावर जाईनात, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी आठवण येत. सो वेळ जाणारच कुठे पण गेलो तरी. रंकाळ्यावर मंदिर किती आहे? 3 आता. बसायचं अप्रॉक्सिमेटली 5 असतील. मंदिर महादेवाचं एक आहे आणि इकडे काय वाटतं आत काय काय त्या साईडला एक आहे वाटतं. आत बागेत वाटतं रे. एक 2-3 मंदिर आहेत. बरं. क्या हो गया तुम्हें? क्यों नहीं बोल रहे हो? कुछ तो बोलो. 2च आहे. नाही, हे संध्या मठ आहे. त्यानंतर तिकडं गणेश मंदिर नाही, सॉरी, महादेवाची पिंड आहे तिथं. गणेश मंदिर त्या बाजूला आहे, याच्या पलीकडे. आणि इकडे एक कृष्णाचं मंदिर आहे. अशी 3 मंदिर आहे. 4-5 असता बघा. इथे एकच आहे. एक आहे संध्यामध्ये खाली एक आहे. इथे एक आहे समोर. हे आमचं एक मंदिर आहे. बसायचं. रंकाळ्याला रंकाळा का नाव पडलं? आता इतिहास बघायला पाहिजे बघा. म्हणजे नाही माहिती एकंदरीत. बरं. त्याचा रंग काळा आहे म्हणून रंकाळा पडलं काय? रंकाळ्याला रंकाळा का नाव पडलं? रंकोबाचं देऊळ आहे म्हणून याला रंकाळा नाव पडलं. रंकोबाचं देऊळ मध्ये आहे म्हणून याला रंकाळा नाव पडलं. रंकाळा म्हणजे जुना रंकाळा आणि आता नवीन रंकाळा. तुम्हाला जुना रंकाळा कसा वाटत होता? रंकाळ्यात आत्ता पाणी आहे त्यामुळे तुम्हाला रंकाळा चांगला दिसतो. पण 1975 साली ज्यावेळी रंकाळा आटला होता त्यावेळी कोल्हापूरच्या पब्लिकने आत रंकाळ्यात काय काय आहे हेही त्यावेळी त्यांना सगळं दिसलं. आणि आता पाणी असल्यामुळे सगळ्यांना आल्हाददायक असं वातावरण दिसतं इथं.
लहान असताना आम्हाला सांगायचे त्या गणपतीच्या खाली हिरे ठेवलेत म्हणून सांगायचे. तुम्हाला कधी वाटलं नाही की ते हिरे घेऊन यावं? वाटलं. त्यांनी काय सांगितलं, ते हिऱ्यावर एक नाग पण बसलाय. नाग बसलाय म्हणलं आमचा हेच शांत राहा. संध्या मठाला देखील ऐतिहासिक, धार्मिक आणि प्राचीन मोठी हे महत्व आहे, ऐतिहासिक महत्व आहे ते संध्या मठ. म्हणजे पूर्वी हे म्हणजे ते सूर्याचं जे ध्यान करतात ना, म्हणजे ते जल असं घेऊन ते ध्यान करायचं असते. हां त्या पद्धतीचं ते पूर्वी ऋषीमुनी इथं येऊन ध्यान करायचे. म्हणून ती संध्या समयी जे ध्यान केलं जातं, म्हणून ते संध्यामठ असं त्याला ते नाव पडलं. पण ती फार ऐतिहासिक प्राचीन ती वास्तू आहे. ती वास्तू आता ढासळत चालली. त्याच्यासाठी निधी झालाय मंजूर, पण ते पाणी कमी करून ती वास्तू दुरुस्त करणं महत्वाचं आहे. ती वास्तू जपणं गरजेचं आहे, कारण एवढी प्राचीन ती वास्तू नाही, फार प्राचीन काळापासूनची. त्याच्यात गणपतीची पण मूर्ती आहे आणि महादेवाची पिंड पण आहे. आणि तिथे अनेक देऊळ आहे. तिथे एक बैल आहे, तो नंदी आहे, सॉरी, तो गहूभर पुढे जातोय आणि तांदूळभर पुढं मागं करत करत आहे तिथे. आणि असं म्हणायचे की तू जेव्हा रंकाळ्याला येऊन टच होईल ते जगबुडी होईल. लहानपणी ज्या गोष्टी रंकाळ्याबद्दलच्या ज्या सांगितल्या, आम्ही लहान असताना रंकाळ्यात पोहायला यायचो. ते पाणी एकदम स्वच्छ असायचं, त्यामुळे आम्ही पोहायला यायचो. कारण आता पोहायला काय मजा नाही. सांडपाणी जे रंकाळ्यामध्ये मिक्स होते. महापालिका प्रयत्न करायला, पण मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. फिल्टर हाऊस जे आहे देवकर पणन चौकामध्ये, त्या फिल्टर हाऊस पेक्षा बाजूला लागलेलं झाड जास्त पाणी फिल्टर करते. रंकाळ्यामध्ये तुम्हाला एखादा बदल घडवायचा असेल तर तुम्ही कोणता घडवून आणा? लय बदल आहे, लय चिक्कार बदल आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. जे पर्यटक येतात त्यांना पिण्याचं पाणी नाही, ती टाकी जाऊन बघा, ते मलेरियाची लस तयार होईल त्यातनं. असलं पाणी आहे. पर्यटकांना पाणी पाहिजे का नाही सांगा? विकत द्या, 5 रुपये घ्या, 10 रुपये घ्या. महापालिकेला उत्पन्न नाही, उत्पन्न चालू करा ना. बरोबर, खरंच चांगलं स्वच्छ पाणी द्या. सध्या रंकाळ्याचं मूळ दुःख नाही का नाही, ते पाणी प्रदूषण आहे. रंकाळा म्हणजे पाणी आहे म्हणूनच रंकाळा आहे. बरोबर. तर रंकाळ्यात जे सांडपाणी मिसळते, ते सांडपाणी मिसळणं पूर्ण बंद व्हायला पाहिजे आणि पाणी शुद्ध स्वच्छ राहिलं पाहिजे. यासाठी पाणी प्रदूषण दूर करण्याला महानगरपालिका शासनानं प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे. आता इथं झाडांना पाणी करायला पाईप नव्हती, तर आमच्या ग्रुपनं मिळून पाईप दिली. अरे वा वा, छान. त्या इथल्या शिपाईला झाडं कट करायला मशीन नव्हतं, त्यानं मशीन आणलं, स्वतःचं पेट्रोल आणलं आणि झाडं कापली. असं महापालिका चांगल्या पद्धतीने सहकार्य कमी आहेत. कर्मचारी तर खूपच कमी आहेत. कर्मचारी किती आहेत जर मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अख्ख्या रंकाळ्याला किती कर्मचारी आहेत तुम्हाला माहित नाही. आता माशांचा जीव ह्या रंकाळ्यामध्ये कासावीस होतोय. आजूबाजूचे ओढे, नाले, दूषित पाणी हे रोखलं जर नाही तर रंकाळ्याचं सौंदर्य आणि म्हणजे पाण्याबद्दल जी काय येतात मी विचारलं, हे निघून जाणार. आता हिरवळ, हे शेवाळलेलं पाणी, आतले प्राणी, जलचर प्राणी सुद्धा आता मरायला लागलेत. कितीतरी मासे मरून पडाले. त्यांचा जीव जर कासावीत असेल तर वरच्या मनुष्य प्राण्यांचा काय विचार करावा लागेल. 10-12 दिवसापूर्वीच मासे मरून पडले होते. त्याच्यावर किती वेळा तरी मासे मरून पडले. पलीकडे ती भिंत आहे. इस्रायलनं जेव्हा ड्रोन सोडला होता त्यावेळी ती भिंत पडल्या 2019 साली. पण ती आता बांधतील. आता काय वॉशरूम व्हायला पाहिजे, वॉशरूम करायला लागलेत. फक्त नळकांडा फुटलाय, ते सगळं बाहेर येते, बाकी सगळे व्यवस्थित आहे. महापालिका सहकार्य करायला. ते वर जे काय वरनं जे काय आता नवीन कॉलन्या झाल्यात त्याचं सगळं पाणी इथं येऊन सोडतात. त्यामुळे हा खण हे रंकाळा नाव संपत आलेला आहे. लोक पण खाऊ घेतात आणि त्याचा कचरा कुठं पण टाकतात. हा, सगळ्यांना माझं वॉर्निंग आहे. रंकाळ्यावर आला आणि इकडे तिकडे जर कचरा केला आणि जर सापडला तर कोल्हापुरी शिव्या बसतील. आत्ताच सांगतो. रंकाळा स्वच्छ ठेवा.